थांब बाळा, 30 सेकंद तुझ्या आयुष्यातले दे, तुझं नशीब बदलून जाणार आहे. ज्याचा कोणी नाही त्याच्यासाठी देव स्वतः उभा राहतो. अनाथांचा नाथ जेव्हा देव पाठीशी उभा राहतो तेव्हा संपूर्ण आयुष्य बदलून जातं. आयुष्याच्या एका अशा वळणावर तुम्ही कधी आलात का, जिथे आजूबाजूला माणसांची गर्दी खूप असते, पण मनाचं दुःख समजून घेणारं हक्काचं असं कोणीच नसतं. जेव्हा स्वतःची सावली सुद्धा साथ सोडते आणि चारही बाजूंनी फक्त अपयशाचा, निराशेचा अंधार दाटून येतो, तेव्हा आपण आतून पूर्णपणे तुटून जातो. पण थांबा, आज मी तुमचे फक्त काही मिनिटे मागणार आहे आणि तुम्ही स्थिर व्हा, डोळे बंद करा आणि एक विचार करा. जेव्हा या जगात तुमचे हात पकडणारं कोणी उरत नाही, नेमका त्याच क्षणी एक अदृश्य अनंत अथांग शक्ती तुमच्या पाठीशी येऊन उभी राहते. त्याला कोणी नशीब म्हणतं, कोणी निसर्ग, तर कोणी परमेश्वर. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. ज्याचा कोणी नाही त्याच्यासाठी देव स्वतः आणि कसा उभा राहतो. तर यातील प्रत्येक शब्द न शब्द तुम्ही अनुभवा. कदाचित आज तुमचे बदलणारे आयुष्य या क्षणापासून सुरू होणार आहे. आपल्याला वाटतं की लोक आपल्याला सोडून गेले म्हणजे आपण एकटे पडलो, पण अध्यात्माचा आणि निसर्गाचा नियम वेगळा आहे. जेव्हा ईश्वराला तुमच्याकडून काहीतरी अद्भुत, काहीतरी विलक्षण करून घ्यायचं असतं, तेव्हा तो सर्वात आधी तुमच्या आयुष्यातील निरर्थक गर्दी बाजूला करतो. जोपर्यंत माणसांच्या कुबड्या तुमच्या हातात असतात, तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकतच नाही. ज्याला जग एकाकीपणा म्हणतं, त्याला संत महात्मे परमात्माचा एकांत म्हणतात. जेव्हा तुमच्या आयुष्यात कोणीच नसतं, तेव्हा तुमच्या आणि देवाच्या मध्ये कोणतीही भिंत उरत नाही. तुमचे अश्रू थेट त्याच्या चरणांपर्यंत पोहोचतात. ज्याचा कोणी नाही त्याचा देव का होतो? कारण त्या व्यक्तीचा अहंकार शून्य झालेला असतो. आणि जिथे अहंकार शून्य होतो तिथे ब्रह्मांडाची शक्ती प्रवेश करते. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. बऱ्याचदा लोकांचा गैरसमज असतो की संकट आली की देव शंख, चक्र, गदा घेऊन प्रकट होईल. नाही, देव साक्षात नाही तर ऊर्जेच्या रूपात आपल्याला मदत करत असतो. तो कधी अनोळखी व्यक्तीच्या रूपाने येतो, जी तुम्हाला ऐन संकटात मदत करून निघून जाते. तो कधी अशा विचाराच्या रूपाने येतो जो तुम्हाला आत्महत्येच्या दारातून मागे खेचून आणतो आणि पुढे लढण्याची प्रेरणा देतो. तो तुमच्या आतल्या आत्मविश्वासाच्या रूपात उभा राहतो. ज्याने समाजाने नाकारलं, ज्याला पाठीशी उभं करायला कोणी तयार नव्हतं, त्यांच्यासाठी विठ्ठलाला स्वतः विटा उचलायला यावं लागलं. तसे ते संत चोखामेळा. ज्या भावंडांना समाजाने बहिष्कृत केलं, ज्यांचा कोणी कैवारी नव्हता, त्यांनी रेड्यामुखी वेद वदविले, हा चमत्कार नव्हता. हा त्या अनाथांच्या नाथाचा निर्वाळा होता, ज्ञानेश्वर माऊलींचा. जेव्हा जग तुमचे सगळे दरवाजे बंद करतं ना, तेव्हा देव त्याच्याकडचा एकमेव आणि सर्वात मोठा दरवाजा उघडा ठेवतो. फक्त तुमची नजर तिथे पोहोचली पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची परिस्थिती बदलायला हवी, तर आज या गोष्टी तुम्हाला बदल कराव्याच लागतील. लोकांसमोर हात पसरून स्वतःशी हताश दाखवू नका. रडायचं असेल तर त्या देवाच्या मूर्तीसमोर किंवा तुमच्या अंतरात्म्यासमोर रडा. जेव्हा तुम्ही ईश्वराला पूर्णपणे शरण जातात, टोटली सरेंडर होता, तेव्हा तुमची जबाबदारी तुमची उरत नाही, ती त्या ब्रह्मांडाच्या शक्तीची उरते. आयुष्यात जेव्हा अत्यंत कठीण प्रसंग येतो, तेव्हा समजा की तुमची पात्रता वाढवली जात आहे. कोळशावर प्रचंड दबाव पडल्याशिवाय त्याचा हिरा होत नाही. देव ज्याच्या पाठीशी उभा राहतो, त्याला तो आधी
तापवून सोन्यासारखं शुद्ध करून घेतो. विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात जेव्हा अत्यंत कठीण प्रसंग येतो तेव्हा समजा की तुमची पात्रता वाढवली जात आहे. कोळशावर प्रचंड दाब पडल्याशिवाय त्याचा हिरा होत नाही. देव ज्याच्या पाठीशी उभा राहतो त्याला तो आधी तापवून सोन्यासारखं शुद्ध करतो. कोणी नाही म्हणून चुकीच्या मार्गाला जाऊ नका. तुमचं एक चांगलं कर्म तुमच्या पाठीशी 10 देवाचं बळ उभं करू शकतं. संयम ठेवा, धैर्य ठेवा, कारण देवाच्या घरात उशीर असू शकतो पण अंधार कधीच नसतो. आज जर तुम्ही स्वतःला एकटं समजत असाल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर अन्याय झालाय किंवा तुमची साथ सगळ्यांनी सोडलीये, तर तुम्ही दुःखी राहू नका. आनंदी व्हा. होय, आनंदी व्हा. कारण आता तुमच्या आयुष्याची दोरी जगातील माणसांच्या हातातून सुटलीये आणि थेट त्या ब्रह्मांड नायकाच्या हातात गेली आहे. ज्याचा कोणी नाही त्याच्या पाठीशी तो स्वतः उभा ठाकतो. फक्त गरज आहे एका गोष्टीची, त्याच्यावर अढळ विश्वास ठेवण्याची आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहण्याची. जर तुमच्या मनाला स्पर्श करून जात असतील शब्द तर खचून जाऊ नका. उठून उभे राहा, कारण तुम्ही एकटे नाहीत. हा ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला या प्रवासात कधी असा देवाचा अनुभव आला असेल जेव्हा तुम्ही एकटे होता आणि कोणाच्या ना कोणाच्या रूपाने देवाने मदत केली, तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज एका आधाराची गरज आहे. म्हणूनच पहा, आयुष्यात खूप वेळा असे प्रसंग येतात की एखाद्याचं भरभरून चांगलं केलं की बदल्यात त्यांनी आपल्याला फक्त आणि फक्त विश्वासघात, मानसिक त्रास आणि डोळ्यात पाणीच दिलेलं आहे. आपण विचार करतो की मी कोणाचं वाईट केलं नाही, सगळ्यांचं चांगलं केलं, तरी लोक माझ्याशी असे का वागतात, मलाच एवढं दुःख का दिलं जातं. पण आज मी तुम्हाला स्वतःला शांत करणारं एक वैश्विक सत्य सांगणार आहे. ज्या लोकांनी तुमच्या डोळ्यात पाणी आणलंय ना, ज्यांनी तुमच्या सरळपणाचा गैरफायदा घेतलाय ना, त्यांच्याशी वाद घालून सूड घेण्यात तुमची ऊर्जा चुकूनही वाया घालवू नका. कारण या जगात एक अशी अद्भुत शक्ती आहे जी प्रत्येकाच्या कर्माची नोंद ठेवून आहे. आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांचा हिशोब देव कसा करतो, हा व्हिडिओ आज तुमच्या मनातील प्रत्येक त्रासाला शांत करणार आहे आणि तुम्हाला जगण्याची एक नवी दृष्टी देणार आहे. म्हणून हा निसर्गाचा तो अंतिम न्याय जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल. निसर्गाचा एक नियम आहे, जोपर्यंत आपल्याला ठेच लागत नाही तोपर्यंत आपण मार्ग बदलत नाही. जे लोक आपल्याला त्रास देतात ते प्रत्यक्षात आपल्याला उद्ध्वस्त करायला आलेले नसतात, तर ते आपल्याला खडबडून जागे करायला आलेले असतात. ते आपल्याला शिकवायला येतात की प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवणं थांबव. ते तुमचे शत्रू नसतात, निसर्गाने पाठवलेले कठोर शिक्षक असतात, जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतात. होय, शत्रूंना आपला दुश्मन मानत बसायचं नाही, त्यांना मित्र बनवायचं, त्यांनी दिलेले धडे हे शिकायचं आणि त्यानुसार आपले आयुष्यातील मार्ग बदलायचं. अध्यात्मात याला कार्मिक अकाउंट म्हटलं जातं. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त आपला हिशोब चुकता करायला येतात. त्यांनी आपल्याला दुःख दिलं कारण कुठेतरी आपली भावनिक गुंतवणूक चुकली होती. जेव्हा ते आपल्याला त्रास देतात तेव्हा समजून घ्या
की तुमच्या जुन्या कर्माचा एक क्लिष्ट अध्याय आज संपला आणि तुम्ही मुक्त झालात. म्हणून कोणाच्याही भावनेत गुंतून जाऊ नका आणि आयुष्यभर त्रास करून घेऊ नका. सहमत असाल तर आता मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा कोणी आपल्याला त्रास देतं तेव्हा आपण भगवंताकडे न्याय मागतो. आपल्याला वाटतं देवाने त्याला लगेच शिक्षा करावी. पण देवाचा न्याय माणसासारखा उतावळा नसतो. पेरलेलं बी उगवायला जसा वेळ लागतो तसंच कर्माचं फळ मिळायलाही वेळ लागतो. आज जे लोक तुमच्यावर हसत आहेत, तुमच्यावर हतबलतेचा आनंद घेत आहे, त्यांना वाटत असेल की ते जिंकले, पण हा त्यांचा भ्रम आहे. निसर्गाचा नियम अतिशय क्रूर आहे. तुम्ही जे ब्रह्मांडात पाठवाल ते 1000 पटीने तुमच्याकडे परत येईल. दुःख देणाऱ्याला एक दिवस दुःखाच्याच खाईत पडावं लागेल, हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून लक्षात ठेवा, महाभारतातील शकुनी आणि दुर्योधन यांना त्यांनी पांडवांना पावलोपावली त्रास दिला, लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला, भर सभेत द्रौपदीचा अपमान केला. पांडव शांत राहिले. त्यांनी सुडाचा अग्नी देवावर सोपवला तर परिणाम काय झाला? कौरवांच्या संपूर्ण वंशाचा नाश झाला. जेव्हा अन्याय पराकोटीला पोहोचतो तेव्हा देव स्वतः काळ बनून उभा राहतो. म्हणून तुम्ही सर्व काही भगवंतावर सोपवून द्या. ज्याचा कोणी नसतो त्याचा साक्षात देव असतो. विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश त्याला पाठवा ज्याला याची आज नितांत गरज आहे. पहा, त्रास देणारे इतिहास जमा झालेत आणि त्रास सहन करणारे आज अमर झालेत. तुम्ही कोणाचं वाईट केलं नसेल तर घाबरू नका. तुमचं शांत राहणं, तुमचे अश्रू हीच ईश्वराच्या दरबारातील सर्वात मोठी याचिका आहे. जर आज तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील जे तुमच्या मानसिक छळ करत आहेत, तर आजपासून या गोष्टींचा अवलंब तुम्ही करायला विसरू नका. मूर्ख लोकांशी, कपटी लोकांशी वाद घालणे म्हणजे स्वतःवर चिखल उडवून घेणे. तुमचं शांत राहणं हे समोरच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा ठरली पाहिजे. ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांची किंमत नाही त्याला तुमच्या शांततेचा मार द्या. दुर्लक्ष करा त्याला, कारण तुमची ऊर्जा, तुमचे विचार, तुमचं आरोग्य खूप मौल्यवान आहे. बदला घेण्याच्या विचारात आपण स्वतःचे विचार कलुषित करून ठेवतो. त्याने माझं वाईट केलं म्हणून मी त्याचं वाईट करणार. यात तुमच्यात आणि त्याच्यात काय फरक राहिला? बदला घेण्यापेक्षा इतके यशस्वी आणि आनंदी व्हा की तुम्हाला त्रास देणाऱ्याला स्वतःच्या कर्माची लाज वाटली पाहिजे. तुमचं यश हाच तुमचा सर्वात मोठा सूड असलं पाहिजे. लोकांच्या बोलण्याने किंवा वागण्याने स्वतःला त्रास करून घेऊ नका. जेव्हा तुम्ही स्वतःला ईश्वराशी जोडता तेव्हा लोकांचे टोमणे, लोकांचे कपट तुमच्या मनाला स्पर्शही करू शकत नाही. प्रत्येक वेळी तुम्ही हा एकच विचार लक्षात ठेवा की देव बघतोय आणि तो सर्व काही योग्य करणार आहे. हा विश्वास ठेवला तर नक्कीच तुम्ही आनंदी राहणार. एकच गोष्ट मनाची पक्की बांधून ठेवायची, ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय त्यांना माफ करायचं. स्वतःच्या शांततेसाठी, त्यांच्यासाठी नाही. त्यांना त्यांच्या कर्माच्या हवाली करा. कर्माचा हात जेव्हा फिरतो तेव्हा मोठे मोठे राजे सुद्धा मातीत मिसळतात.
तुम्ही तुमचे मन साफ ठेवा. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर लक्षात ठेवा, देव ते पुसायला नक्कीच येतील. त्रास देणाऱ्यांचे दिवस मोजके असतात, पण चांगल्या माणसांची सोबत देव कधीच सोडत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला या आयुष्यात कधी अशा लोकांचा सामना करावा लागलाय का, ज्यांनी तुम्हाला खूप त्रास दिला, पण नंतर कर्माने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली? तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीला शेअर करा जो आज कोणाच्या तरी त्रासामुळे आतून खचला आहे, आणि त्याला सांगा की निसर्गाचा न्याय अजून बाकी आहे. म्हणूनच विश्वास ठेवा, देव अश्रू पुसायला नक्कीच येणार. जेव्हा एखादी व्यक्ती अंतर्बाह्य प्रामाणिक असते आणि तरीही तिला जगाकडून केवळ दुःख आणि उपेक्षा मिळते, तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे अश्रू हे सामान्य नसतात. जेव्हा एखादा सज्जन माणूस हताश होऊन आणि निरपराध असूनही रडतो, तेव्हा त्याचे ते थेट अश्रू ईश्वराच्या दरबारात नोंदवले जातात. देव कधीही आपल्या खऱ्या भक्ताला, चांगल्या माणसाला कायमच्या दुःखात ठेवत नाही. माणसाचे अश्रू पुसायला देव स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की येतो. कधी एखाद्या खऱ्या मित्राच्या रूपात, कधी अचानक बदललेल्या परिस्थितीच्या रूपात, तर कधी मनात मिळणाऱ्या अंतर्गत शांततेच्या रूपात. सृष्टीचा नियम आहे की जे डोळे आज अन्यायामुळे ओले झालेत, त्यांना उद्या आनंदाचे हसू देण्याची जबाबदारी स्वतः विधाता घेत असतो. दुसऱ्यांचा छळ करणारे, कपट रचणारे आणि लोकांना मानसिक क्लेश देणारे लोक सुरुवातीला खूप शक्तिशाली आणि यशस्वी वाटतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा अट्टहास पाहून आपल्याला वाटू शकतं की याचं तर सगळंच चांगलं चाललंय, मग देव यांना शिक्षा का करत नाही? पण लक्षात ठेवा, हा निसर्गाचा केवळ एक सावलीचा खेळ आहे. त्रास देणाऱ्यांचे दिवस नेहमी मोजके असतात. पाप किंवा अन्यायाचा घडा जोपर्यंत भरत नाही, तोपर्यंत त्यांना मोकळीक नसते. कर्माचा सिद्धांत अतिशय सूक्ष्म आणि अचूक आहे. जेव्हा या लोकांच्या वाईट कृत्यांची मर्यादा संपते, तेव्हा त्यांचं पतन इतकं वाईट वेगाने होतो की त्यांना सावरणंही कठीण होतं. अहंकाराचा फुगा कितीही मोठा असू दे, न्याय होणारच.